ओव्हुलेशन हे फिक्स आहे का की 14व्या दिवशीच होते, जसं तुम्ही एक्सप्लेन केलं की 18व्या दिवशी पण होऊ शकते, डिपेंड ऑन द पिरियड सायकल, म्हणजे 34 डेजची असेल 34 - 14 असं आपल्याला कन्सिडर. आणि त्याचे काही सिम्पटम्स असतात का नॅचरली की माझं ओव्हुलेशन झालेलं आहे, म्हणजे ते नॅचरली मला कसं कळणार की तुमच्याकडेच व्हिजिट करावं लागेल? दोन गोष्टी आहेत. म्हणजे जर तुमचं पिरियड्स रेग्युलर असतील, अगदीच 28 दिवसाचे असेल तर 14व्या दिवशी तुमचं ओव्हुलेशन होतं. पण पिरियड्स इरेग्युलर असतील तुमच्यात, तर जो पिरियडचा दिवस असेल, समजा तुमची 34 दिवसाची सायकल असेल -14 दिवस, तेव्हा तुमचं ओव्हुलेशन होतं. ते तुम्ही मला सेकंडली विचारलं की ओव्हुलेशनचं सायन्स काय. ओव्हुलेशनचं सायन्स परमेश्वराने असं दिलं की यू शुड हॅव अ लिटल बिट पेन इन ॲब्डोमेन, थोडंसं अशी चमक घेऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वजनाला डिस्चार्ज होतो, म्हणजे वाईट अंगावरनं पाणी जायला लागतं. का ते तसं होतं? कारण का शारीरिक संबंध ठेवायला ती जागा मऊ ठेवली जाते, जेणेकरून त्रास होत नाही. म्हणजे परमेश्वराने पण बनवताना दॅट सिस्टम ऑलवेज गोइंग टू वर्क. आणि त्यामुळे ते सायन्स ऑफ ओव्हुलेशन इज वजनल डिस्चार्ज, तुम्हाला ॲब्डोमिनल लिटिल बिट पेन, सो दॅट इज द सायन्स. आणि हे जर आपल्याला कळलं की ह्या सायन्स आहे, दॅट मीन्स तुम्हाला ओव्हुलेशन होतं. आणि त्या जर होतच नसतील सायन्स, इट मीन्स इट इज अन ओव्हुलेशन. देन यू हॅव टू कम डाऊन फॉर फॉलिकल स्टडी, अंड कसं वाढतंय आणि कधी संबंध ठेवायचा वगैरे.